नमस्कार शेतकरी बंधूंनो. अ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ संवाद क्रमांक 31 मध्ये मी डॉक्टर रवींद्र अशोक कारंडे, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आजचा विषय आहे हळद लागवड तंत्रज्ञान. एक अत्यंत चांगला असा विषय या ठिकाणी आज आपल्या आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. तर आजच्या या विषयासाठी आम्हाला जे वक्ते लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर मनोज माळी सर. मनोज माळी सरांचा मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देऊ इच्छितो. सर प्रभारी अधिकारी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली या ठिकाणी हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. सरांचा अनुभव जवळपास 14 वर्ष त्यांचा संशोधनामधला अनुभव आहे. एक गाढा अनुभव आज सरांच्या सोबत आहे. सरांनी आपली MSc आणि PhD ही उद्यानविद्या म्हणजेच हॉर्टिकल्चर या विषयामध्ये त्यांनी केलेली आहे. त्यांचे संशोधन लेख देखील काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. जवळपास 23 संशोधन संशोधन पर लेख म्हणजे रिसर्च आर्टिकल्स या ठिकाणी त्यांनी पब्लिश केलेले आहेत. त्याचप्रमाणे 150च्या वर त्यांचे लोकप्रिय लेख म्हणजेच पॉप्युलर आर्टिकल्स विविध वर्तमानपत्र, विविध मासिकामध्ये त्यांनी पब्लिश केलेले आहेत. त्याचप्रमाणे हळद या पिकामध्ये काम करत असताना सरांनी हळदीच्या काही जातींची देखील निर्मितीमध्ये एक प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, अशा विविध सोशल मीडिया माध्यमातून सरांनी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन सरांच्या मार्फत केलेलं आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, कृषी मेळावे असतील, त्यानंतर कर्मचारी प्रशिक्षण असेल, अशा विविध कार्यक्रमामध्ये देखील सरांनी आपलं मार्गदर्शन करून बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा स्टाफ मेंबर्सना त्यांनी एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी जास्त वेळ न घेता असे एक अनुभवी असे एक वक्ते आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं हॅलो साहेब लेक्चर सुरू करावं. हॅलो साहेब. हा ओके. बोला हॅलो. हा बोला सर. साहेब फक्त बाकीच्या पार्टिसिपंटना प्लीज म्यूट करायला सांगाल. एक तर होस्ट जो असेल त्यांनी बाकीच्यांना म्यूट करा प्लीज. ओके 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 थँक्यू. तर माळी सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. हो. सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र जिल्हा पुणे यांच्या अंतर्गत हळद पीक लागवड तंत्रज्ञान एक विषय देण्यासाठी मला संधी दिली. सर आपला आवाज थोडा कमी येतोय. हो हो. माळी साहेब तुम्ही जर होस्ट असाल ना तर बाकीचे पार्टिसिपंट ना म्यूट करा. म्यूट. ओके ओके सर. बाकीचे म्यूट आहेत. मनोज सरांच्या इथनच आवाज येतोय साईडने. ओके ओके दादा. हो सांगितलं. येस सांगितलं. तर शेतकरी बंधूंनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र पुणे यांनी त्यांचा जो व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आता तो विषय निवडला आहे हळद पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान किंवा हळद त्याचं लागवड तंत्रज्ञान. यासाठी जे काही आयोजक आहेत ते सर्वांना मी आधी आभार व्यक्त करतो आणि आपला जो आजचा विषय आहे त्याला आज आपण सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो साहेब आपल्या राज्यात हळद या पिकाखालील क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात तर आहेतच महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ किंवा ईशान्येकडील जे राज्य आहेत या राज्यात तर हळद पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याच पद्धतीने आपल्या राज्यात देखील साधारणतः हिंगोली, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा या भागात देखील हळद पिकाखालील क्षेत्र आता दिवसेंदिवस वाढत आहे. बरेच शेतकरी बांधव तथा ऊस किंवा सोयाबीन पेक्षा एक पर्यायी पीक म्हणून एक हमखास
विश्वचं पीक म्हणून या पिकाकडे वळलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपला राज्य आणि आपला देश हा एक जगात एक हळद उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. जवळजवळ जागतिक उत्पादनापैकी 82% उत्पादन हे आपल्या देशातच होते. आणि या साहजिकच या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मोठी मागणी आहे. जवळजवळ 92% हळदीचा वापर हा आपल्या देशातच होत असतो आणि 8 ते 9% हळदीची निर्यात ही होत असते. तसं निर्यातीचं प्रमाण देखील आपलं कमी आहे. अशाच आपण जी काही लागवड करतो त्यावेळेस आपल्या हळदीचं उपयुक्त माहितीच आहेत. आपण रोजच्या आहारात वापरतो जी काही जैविक कीटकनाशक आहेत किंवा जैविक औषधं आहेत, प्रसार माध्यमे आहेत, यामध्ये देखील मोठ्या संख्येचा उपयोग हा केला जातो. आणि आता जो मध्यंतरी कोविडचा कालावधी आला होता त्यावेळेस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सांगितलं की आपण जर हळदीचं गरम पाणी करून गुळण्या केल्या तर देखील एक अँटीसेप्टिक एक अँटीबॅक्टेरियल म्हणून कार्य करतं आणि जे काही जीवाणूचा संसर्ग असेल विषाणूचा असेल त्याला ती त्याचं ते नायनाट करण्यास ती सक्षम आहे. तुम्ही साहजिकच पिकाखाली पिकाला मागणी वाढल्याने पिकाखाली क्षेत्र देखील वाढत आहे. आता हे पीक 9 महिन्याचं असल्यामुळे याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे अशा वेळेस आपण लागवड करताना आपण एक 7 बाबींची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. त्यात सगळ्यात महत्वाची पहिली बाब म्हणजे मार्केटला सध्या कुठल्या जातीला मागणी आहे त्याचा विचार करूनच जातीची निवड ही आपण करायला हवी. आणि पीकचा कालावधी 9 महिने आहे. जमिनीत वाढणारे गड्डे हे जमिनीत असतात. या हळद पिकात जो उत्पन्नाचा स्रोत आहे आर्थिक स्रोत ते गड्डे हे जमिनीत वाढणारेच आहे. त्यामुळे सुयोग्य जमिनीची निवड देखील याला फार महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त जे काही आंतरमशागतीची कामे असतात उदाहरणार्थ भरणी करणे, पाणी देणे हे देखील वेळीच करणे गरजेचं आहे. तसेच 9 महिन्याच्या कालावधीत जे काही रोग कीड येतात त्यांचं देखील वेळेवर नियंत्रण करणे गरजेचं आहे. आणि वाढीच्या जो काही शेवटच्या टप्प्यात पालाशुद्ध खतांचा वापर करावा जेणेकरून फुगवण वाढेल. आणि ते झाल्यानंतर 8 महिने पूर्ण झाल्यावर किंवा 9 महिने पूर्ण झाल्यावर जातींप्रमाणे त्याची पालाची कापणी करणे आणि त्यानंतर जे काही पोस्ट कामं असतात शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे, प्रतवारी देखील योग्य प्रमाणात करणे हे फार गरजेचं आहे. जस अशी सप्तसूत्री वापरली जाईल तर निश्चितच या हळद पिकापासून चांगलं उत्पादन मिळण्यास आपल्याला फायदा हा होत असतो. आपण बघितलं हळदीचे उपयोग आहेत. आपण सुरुवातीला चर्चा केली की व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यात जे हळदी त्याला देखील आता GI नामांकन मिळालेलं आहे. त्याच धर्तीवर वायगावची जी हळद आहे तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा इथे देखील हळदीला GI मानांकन मिळालेलं आहे. तर आपण ज्या काही जातींची निवड करतो त्या जातींची पण देखील आपला गुणधर्म माहित असणे गरजेचं आहे. म्हणजेच ती हळद काढायला केव्हा येते 6 महिने येते का 7 महिने येते का 8 महिने का 9 महिने येते किंवा रोग किडीला किती प्रतिकारक्षम आहेत या बाबींची आपण काळजी घेणे फार गरजेचे असते. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एक खुल्या स्वरूपात विकसित केलेली आहे. आपण जर बघाल ही जात आहे ही जात निवड पद्धतीने एक दुग्गिराला सिलेक्शन म्हणून या जातीतून ते विकसित केलेली आहे. दक्षिण भारतातला हा दुग्गिराला वाण होता याचं उत्पादन चांगलं आहे. त्याच दुग्गिराची आपण केरळ राज्यातून आणले दुग्गिरा संशोधन केंद्रावर चाचणी घेतल्या आणि त्यातून आपण एक खुले स्वरूपात जात ही विकसित केली. ही देखील मध्यम उंच वाढणारी जात आहे. तिचा जो कालावधी आहे जवळजवळ 8 महिन्याचा आहे. आणि इतर ज्या जाती असतात मग ते 9 महिन्याचे असतात. त्याला देखील फुटव्यांची संख्या चांगली आहे. साधारणतः 4 ते 5 प्रति झाड येतात. जे गड्डे असतात त्याचं वजन 50 ते 55 ग्रॅम एवढे भरतं. आणि त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुरकुमीचं प्रमाण त्यात चांगलं आहे. जवळजवळ 5.19% एवढं कुरकुमीचं प्रमाण आहे. आणि यापासून जो काही आपल्याला वाळलेल्या हळदीचं उत्पादन मिळतं त्याचं उत्तर 22% एवढं आहे. या फुले स्वरूपाचं जे ओल्या हळदीचं उत्पादन आहे ते 358 क्विंटल प्रति हेक्टरवर मिळतं. तर वाळलेल्या हळदीचं 78.82 क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही फुले स्वरूपात जात करपा रोग येतो किंवा जे काही कंदमाशी असते त्याला ते प्रतिकारक्षम करते. इतर जातींवर करपा रोग लवकर येतो. तर फुले स्वरूपामध्ये करप्याचं प्रमाण फार उशीर आहे आणि ज्या काही शेवटच्या अवस्थेला त्यावेळेस मग त्याची औषध फवारणी नाही झाली तरी देखील आपल्याला चालू शकतो. त्यामुळे कंदमाशीला आणि करपा रोगाला ही जात बऱ्यापैकी प्रतिकारक आहे. म्हणून आपण जर लागवड करणार असाल आता नवीन वर्षात 2021ला तर मी म्हणेन तिथे आपण फुले स्वरूपाला प्राधान्य द्यावं. अशा पद्धतीने याची मध्यम उंच वाढ आहे. क्रियाशील पानांची संख्या 12 ते 13 एवढी आहे. कुटुंबीचं प्रमाण 5.19% एवढं आहे. आणि बघ आता आपले फोटो दाखवण्यात येत आहे. योग्य वाढ झालेली तरी देखील कुठेही ठिपका आपल्या निदर्शनास तो येत नाही. म्हणून करपा रोग आणि कंदमाशीला ही जात बऱ्यापैकी
प्रतिकार करते. अशा पद्धतीने त्याची हळकुंड असतात आणि खाली ते मातृकंद आपण त्याला मदर राजू म्हणतो दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी जात आहे सेलम. आपल्या महाराष्ट्र राज्यात आज जे काही सर्वाधिक हळदीचं क्षेत्र आहे ते या सेलम जातीखालीच आहे. जवळजवळ राज्यात 80% क्षेत्र सेलम जातीखाली आहे. परंतु जर जातीचं आपण वैशिष्ट्य बघितलं तर त्यांना खुरकुणीचं प्रमाण कमी आहे. साधारणतः 2.5% ते 4.5% एवढंच त्याचं खुरकुणीचं प्रमाण आहे. परंतु याचे जे काही अंगठे असतात किंवा अंगठे असतात ते थोडे जाड ठसठशीत येतात आणि फुले स्वरूपाप्रमाणे हे जाते कंदमाशीला किंवा कर्करोगाला प्रतिकारक्षम नाही. परंतु आज आपल्या राज्यातील सर्वाधिक एरिया सेलम जातीखालीच आहे. जस आपल्या तर प्रक्रिया करतो त्यावेळेस ती आपल्याला अशी वाळलेली हळकुंड दिसतात. फुले स्वरूपापेक्षा याचा जो फरक आहे त्यामुळे हळकुंडी थोडी जाळ येतात आणि ठसठशीत येतात. त्याच्या व्यतिरिक्त कृष्ण देखील आपल्या संशोधन केंद्र संशोधन योजना विकसित केलेली आहे. पूर्वी खुरकुणीचं प्रमाण असल्यामुळे परदेशात मसाल्यासाठी फक्त हळद म्हणून वापरलं जायचं, हळद वापरलं जायचं. त्यास खुरकुणीकडे जोर नव्हता. त्यास खुरकुणीचं जरी प्रमाण कमी असलं तरी देखील ठराविक जातींना मागणी ही होती. त्यावेळेस 1984 साली कृष्ण विकसित केले आहे. त्याच्यानंतर मग आपण फुले स्वरूपाकडे वळलेलो अशा पद्धतीने कृष्णदास होईल. त्याच्या व्यतिरिक्त राजापुरी आता एक ब्रँड नेम झालेली आहे. तिथे देखील पाने रुंद तिखट हिरवट असतात. इतर जवळ 18 ते 20% एवढा मिळतो आणि त्याचे उत्पादन आहे ते ओल्या हळदीचं 250 क्विंटल प्रति एकर एवढं मिळतं. ती जात मात्र कर्करोगाला बळी पडते आणि जो काही पकवण्याचा काळ देतो 8 ते 9 महिने एवढा. अशा पद्धतीने राजापुरीचे हळकुंड आणि मातृकंदाचे फोटो दाखवले आलेले आहेत. त्याचे पेकुरपेटा किंवा आंबे हळद अशा या हळद पिकाच्या विविध जाती. आंबे हळदीचा प्रामुख्याने वापर हा लोणचं तयार करण्यासाठी किंवा औषधी प्रक्रियेचे जे पदार्थ असतात त्यासाठी हा मोठ्या प्रमाणात हा केला जात असतो. त्याच्या व्यतिरिक्त खास चंद्रपूर जिल्ह्यासाठी किंवा वर्धा जिल्ह्यासाठी वायगाव नावाची जात आहे. ती देखील 8.5 ते 9 महिन्यात पकवणार जात आहे. त्याच्या जातीमध्ये असं वैशिष्ट्य जवळजवळ 90% झाडांना फुले येतात आणि पानांना देखील एक तीव्र सुवास असतो आणि जी काही हळदीची पावडर येते चव देखील थोडी वेगळी असते. त्याच्यात कुरकुमीचं प्रमाण जवळजवळ 6 ते 7% एवढं आहे आणि त्याच्या जातीचा उतार आहे तो 20 ते 22% एवढा आहे. जे मात्र जात काही प्रमाणात कर्करोगाला ती कर्करोगाला ती बळी पडते. अशा पद्धतीने इथे ओले हळकुंड दाखवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी तिथे वाळलेले हळकुंड प्रक्रिया करून तशा पद्धतीने देखील जाड ठसठशीत वायगाव हळदीचे हळकुंड हे दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त आलेक्की, कडप्पा, BSR2 अशा विविध जाती आहेत. साधारणतः आपण जर परदेश निर्मितीचा विचार केला जपान किंवा इतर जे राज्य आहेत इतर जे राष्ट्र आहेत त्यांना फक्त रंगाने पिवळसर पावडर लागते. दर्द पिवळसर नको. आपण म्हणतो भुरकट ते पांढरा पिवळसर त्यासाठी म्हणजे जी कडप्पा जात आहे ही फार चांगली असते आणि या जातीची मागणी जपान इतर राज्यांना आहे, इतर राष्ट्रांना आहे. आता या पिकाला कुठला हवामान मानतो तर हळदीची लागवड साधारणतः मे महिन्यापासून असल्यामुळे उष्ण आणि दमट हवामान हे पिकाला अनुकूल असतं. अति थंडी या पिकाला मानवत नाही. त्यावेळेस पानांची वाढ ही कमी होते आणि ज्या काही पानांची वाढ असते ती देखील थंडीमुळे थोडी कमी होते. या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. सरासरी तापमान 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस असावं. आपण ती लागवड मे महिन्यात करत असल्यामुळे त्यावेळेस उष्ण वातावरण असतं त्यावेळेस कंदांच्या उगवण्यासाठी वातावरण उपयुक्त असतं आणि मात्र मोठ्या प्रमाणात हिवाळा किंवा पावसाळा या पिकाला मानवत नाही. सरासरी 500 ते 750 मिलीमीटर पर्जन्यमान एवढ्या पिकाला आदर्श आहे. आता जमीन जवळजवळ 9 महिने हे पीक जमिनीत राहत असल्यामुळे जमिनीची निवड ही फार एक महत्वाची बाब आहे. म्हणून जमीन निवडताना चांगल्या प्रतीची निवडावी. फार काळी कसदार जमीन देखील याला निवडू नये आणि जी जमीन असते त्याच्यातून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे व्हायला हवा. म्हणून भारी, काळी, चिकन आणि क्षारयुक्त जमिनी टाळाव्या. आपल्याला जर चांगलं उत्पादन हवं असेल तर जमीन मध्यम ते काळ्या प्रकारची निवडावी. त्यात पोषकाचं प्रमाण योग्य असावं आणि पाण्याचा देखील निचरा योग्य होणारा असावा. पण ज्यावेळेस माती परीक्षण करतो त्यावेळेस सामूहिक 6.5 ते 7.5 एवढा असावा. कारण यावेळेस त्याला आवश्यक असणारी सगळी अन्नद्रव्ये जमिनीतून उपलब्ध होत असतात. म्हणून सामूहिक निवडी 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीतच हळदीची लागवडी करावी. जर आपण भारी जमीन घेतली तर भारी जमिनीत पाण्याची वाढ चांगली होते, शाखी वाढ चांगली होते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात कंद पोचत नाही म्हणजे पाण्याची वाढ फार कमी राहते. जर जमीन हलकी असेल तर अशा काय करायचं आपल्याला सुपीकता वाढ व्हावी. सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीची खते घ्यावी, जमिनीत गाडावी, योग्य प्रमाणात शेणखताचा वापर करावा. जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात
त्यांचा वेळोवेळी वापर करावा, जी भूसुधारक असतात ते वापरावे आणि जमिनीची चांगली मशागत करून हलकी जमीन देखील आपण लागवड योग्य ती करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. त्याच्यानंतर पूर्व मशागत. एकदा आपण जर ठरलं या ठिकाणी आपल्या हळद लागवड करायची तर त्या ठिकाणी जमीन चांगली नांगरून घ्यावी, आधी 8 दिवस नांगरून घ्यावी, नंतर 15 दिवस जमिनीची स्थापित द्यावी. ज्या काही हानिकारक अवस्था असतात किडीच्या रोगाच्या त्यांचा नायनाट होण्यास मदत होत असते. नंतर ज्या काही शेताच्या कडा असतात त्या देखील कुजळीने कराव्यात, जेणेकरून ढेकळ्यासाठी फोडली जातात. आणि शेवटच्या फुगाच्या पाळीच्या अगोदर दर हेक्टरी 35 ते 40 टन चांगलं फुलदरी शेणखत टाकावं. बरेच शेतकरी बांधवांना वाटतं की गोष्टी टाकल्याचं लगेच हुमणीचा प्रादुर्भाव लागतो. तर अशा वेळेस फेनवेल डस्ट 1 किलो प्रत्येक गाडी या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिश्रित करून द्यावी. त्यामुळे हुमणीची ज्या काही अवस्था असतात, इतर हानिकारक अवस्था असतात त्यांची नायनाट होण्यास मदत होत असते. आणि त्यानंतर मग शेवटचे पाळी देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. अशा पद्धतीने जमिनी तयार करावी. आता ज्यावेळेस आपण जातीची निवडल्या त्यावर बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचं असतं. कारण बरेच रोग हे कंदाममध्येच त्यांचा अंश असतो. त्याची ज्या अवस्था असतात रोगाच्या किंवा किडींच्या ते बरेचदा कंदामध्ये त्यांच्या पुढच्या अवस्थेत लपलेल्या असतात. अशा वेळेस आपण जर बीज प्रक्रिया केली तर त्या बीज प्रक्रियेसाठी जे काही औषध वापरू त्याचा आपल्याला परिणाम हा मिळत असतो. तर मग शेतकरी बंधूंनो, कोणतंही एक आंतरप्रवाही कीटकनाशक उदाहरणार्थ फिनॉल्फोस असेल किंवा डायमिथोएट असेल, 10 लिटर पाण्याला 10 मिली घ्यायचे. त्याच्यामध्ये परत आंतरप्रवाही बुरशीनाशक पावडर मिक्स करायची 10 ग्रॅम. मग आंतरप्रवाही बुरशीनाशक कुठले घ्यायचे तर आपण कार्बन बेंझिन 50% घेऊ शकतो किंवा डायथेनियम 45 घेऊ शकतो. तशा पद्धतीने एक आंतरप्रवाही कीटकनाशक उदाहरणार्थ फिनॉल्फोस किंवा डायमिथोएट, त्याच्यामध्ये परत आंतरप्रवाही बुरशीनाशक उदाहरणार्थ कार्बन बेंझिन किंवा डायथेनियम 45 हे 10 मिली आणि 10 ग्रॅम घ्यायचे, 10 लिटर पाण्यात घ्यायचे. आणि जवळजवळ हे 10 लिटर पाण्याचं द्रावण 1 क्विंटल बियाण्यास पुरेसे होतं. त्या द्रावणात चांगलं बियाणं 10 ते 15 मिनिट बुडून द्यावं त्या गोणीमध्येच. आणि त्यानंतर मग बीज प्रक्रिया करून ते बियाणे आपण लागवडीसाठी वापरावे. आधी रासायनिक बीज प्रक्रिया करावी, त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. जैविक बीज प्रक्रियेमध्ये काय करायचे, ते जे काही जीवाणूजन्य खतं असतात उदाहरणार्थ PSB, व्हॅम हे घ्यायचं, 10 ग्रॅम घ्यायचं प्रत्येक लिटर पाण्याला. आणि व्हॅम असेल तर 25 ग्रॅम घ्यायचं प्रत्येक लिटर पाण्याला. त्यामध्ये 10 ते 15 मिनिटे बीज प्रक्रियेसाठी बियाणे बुडवावे आणि त्यानंतर ते लागवडीसाठी वापरावे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आदल्या दिवशी रासायनिक बीज प्रक्रिया करावी, फिनॉल्फोस आणि कार्बन बेंझिन घेऊन. त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस मग मात्र ही जैविक बीज प्रक्रिया करावी. जैविक बीज प्रक्रिया झाल्यानंतर लगेच बियाणं सावलीत वाळवावं, तात्काळ पेरणीसाठी वापरावं. आता ज्यावेळेस आपण हळद लागवड करतो त्यानंतर साधारणतः आपल्याला हळदीला मातीची भर लावणे हे गरजेचं असतं. आता मग मातीची भर इथे लावावी त्यावेळेस आपण लागवड करतो. लागवडीसाठी अजून 2 पद्धती आहेत. एक आपली गादीवरून पद्धत आणि सरीवरंबा पद्धत. जर मग तुम्ही सरीवरंबा पद्धत करणार असो, त्यांच्याकडे 5 पाण्याची सोय आहे, गादीवरची सोय नाही, तशा वेळेस आपण सरीवरंबा लागवडी करू शकतो. अशा पद्धतीने आपण सरीवरंबा लागवडी करू शकतो. आणि त्या ठिकाणी आपल्याकडे ड्रिपची सोय आहे, इतर सुविधा आहेत, त्या ठिकाणी आपण गादीवासावर लागवडी करावी. आता सरीवरंबासाठी 175 सेंटीमीटर सरी पडल्यावर दोन्ही बाजूला 75 सरी पडल्यावर 30 बाय 30 अंतर आपण हळदीचे गड्डे लागवड करतो. आणि गादीवरचा लागवड करणार असतो मग 22.5 बाय 22.5 सेंटीमीटरची आपण लागवडी करावी, 30 बाय 30 सेंटीमीटर अंतराची लागवडी करावी. आणि लागवड केल्यानंतर साधारणतः 2.5 ते 3 महिन्यांनी आपल्या हळद पिकाला मातीची भर लावणे हे गरजेचं असतं. त्यावेळेस हळदीची जी काही पानाची अवस्था असते ती 3 ते 5 पानांवर असते. आणि अशाच हळदीमध्ये या पिकाला फुटवे येण्यास सुरुवात होते किंवा हातकुंड फुटण्यास सुरुवात होते. जर आपण सरीवरंबा लागवड केली असेल तर मग सरीच्या मध्ये जी काही माती असते ती माती कुठेने खोदायची मजूर लावून आणि ती पाती खोदल्यानंतर जे काही उघडे केलेले गड्डे असतात त्यातून टाकून द्यावी, म्हणजे मातीने गड्डे झाकले जातात. आणि ज्या शेतकरी बांधवांनी गादीवासावर लागवड केली असेल तर त्या ठिकाणी
जे काही मशीन येतात, भरणी मशीन, अशा पद्धतीने त्या पद्धतीने आपण हळदीला मातीची भरणी लावू शकतो. आता ही भरणी का करावी? साधारणतः भरणी जर आपण केली नाही तर पावसाच्या ठिकाणी हळदीची जी हळद शकते, कालांतराने माती बाजूला झाल्यामुळे ते उघडे पडतात आणि उघडे पडले काय त्याच ठिकाणी कंदमाशी ही अंडी घालून जात असते. एकदा कंदमाशी अंडी घातली ते अंडी 8 दिवसांनी उठतात, आळ्या बाहेर येतात, त्या आळ्या संपूर्ण हल्ला जे त्या कंदावरच्या करत असतात. तसेच जर आपण माती घातली तर त्याच्या बाजूला जी येणारी नवीन हळदपिंड असतात जिथे चांगली घातली जातात त्यांची वाढ चांगली होती. तसेच ज्या काही इतर झालेल्या सरी असतात ते भरणी केल्यामुळे फुलवण्यास मदत होत असते. जे काही पाणी दिले असतं त्याला देखील पाणी व्यवस्थित बसते आणि आपण सांगितले भरणी करताना खताचा डोस द्यायचा असतो तो देखील योग्य प्रकारे तो त्याला मिळतो. आणि जे काही लांब वेळेसाठी लांब वेळ पिकले जातात त्यामुळे जी कार्यक्षम वेळ असतात ती त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ते अन्नाचे घटकाचं शोषण चांगल्या पद्धतीने करत असतात. त्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते, त्यामुळे हळकुंडांचं देखील चांगलं पोषण होतं चांगली गोष्ट. म्हणून जेव्हा फुटवे सुरू होते त्यावेळेस आपल्याला हळदीची भरणी करून घ्यावी लागते. नंतर पुढचा मुद्दा आहे खतांचं व्यवस्थापन. बरेच शेतकरी बांधवांचा असा गैरसमज असतो की हळद हे जमिनीत वाढणार कंदवर्गीय पीक आहे, बरोबर. आणि आपण जर त्याला रासायनिक खतं दिली, उदाहरणार्थ युरिया इतर सिंगाचं उपासतं, त्यांना वाटतं की हे खतं हळदीच्या गड्ड्यांशी संपर्क येईल आणि गड्ड्यांना काही इजा होईल. तसा तो गैरसमज आहे. इतर पिकांप्रमाणेच हळद पिकाला देखील वेळोवेळी खताची गरज असते. या पिकाचा कालावधी मोठा आहे, जवळजवळ 9 महिन्याचे पीक आहे, त्यामुळे या पिकाला साहजिकच खताची मात्रा देखील चांगल्या प्रकारे देणे गरजेचं असतं. आपल्या हळद संशोधन योजना या ठिकाणी संशोधन झालेलं आहे. रासायनिक खतांमध्ये 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टर द्यायची शिफारसी केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश देऊन द्यावं आणि जे काही नत्र आहे त्या नत्राचे 2 भाग करावे. 200 किलो नत्राचे 2 भाग करावे आणि 100 किलो एक भाग आणि 100 किलो एक भाग. जो पहिला हप्ता येतो तो लागवडीनंतर 45 दिवसांनी द्यावा. लागवडीनंतर तो 45 दिवसांनी द्यावा आणि दुसरा जो हप्ता येईल 100 किलोचा तो लागवडीपासून जवळजवळ 2.5 ते 3 महिन्याने द्यावा, म्हणजे भरणी करताना द्यावा. तसेच त्याच्या व्यतिरिक्त 215 किलो जो काही युरिया लागेल त्यामध्ये इतर जे अन्नद्रव्य असतात, उदाहरणार्थ फेरस सल्फेट किंवा हिराकस त्याला म्हणतो किंवा झिंक सल्फेट हे देखील या पिकाला देणे गरजेचं असतं. आणि जो आपण भरणी सांगितले भरणी करताना राहिल्याने डोस द्यावा, त्यासोबतच जवळजवळ हेक्टरी 2 टन निंबोळी पेंट किंवा करंजी पेंटचा वापर हा करावा. अशा पद्धतीने आपण जर या पिकाला खत दिली साहजिकच उत्पादन देखील आपल्याला चांगलं हे मिळत असतं. त्याच्या व्यतिरिक्त आता बरेच बांधव घाटी वाकण्यावर किंवा बेडवर हळद लागवड केल्यामुळे त्यांना ड्रिपद्वारे खत देणं देखील सोयीचं व्हावं म्हणून आपण देखील ड्रिपचं देखील एक फर्टिगेशन शेड्यूल हे केलेलं आहे. तर फर्टिगेशन मध्ये देखील या पिकाच्या आपण वाढीच्या 4 अवस्था केलेल्या आहेत. लागवड ते उगवण अवस्था, त्याच्याशी शाखीय वाढीची अवस्था, कंद वाढीची सुरुवात आणि कंद तयार होण्याची अवस्था. अशा पद्धतीने 4 अवस्था आपण विभाजन केलेलं आहे. आणि जो आपण सांगितलं रासायनिक खताचा डोस आहे 200 100 या फर्टिलायझर मध्ये तोच डोस आपण 150 75 या प्रमाणात बसवलेला आहे. आणि जे काही खताचं प्रमाण आहे ते देखील त्या अवस्थेप्रमाणे ते वेगळे आहे. मग समजा प्रति हेक्टरी नत्र असेल 3 ते 4 आठवड्यात असताना किंवा सगळ्यात संवादी समान असतं ते 22 किलो नत्र, 15 किलो स्त्रोत आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. याचे देखील 6 समान हप्ते करावे. अशा पद्धतीने फर्टिगेशनचे शेड्यूल आहे. व्यतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन. आता तरी जसं लागवड केल्यानंतर आंबोळी पाणी देतो, नंतर गरजेप्रमाणे पाणी हे देत असतो. त्यानंतर पावसाचे दिवस असतात, पावसाळा सुरू होतो. जर पाऊस योग्य प्रमाणात पडला तर पाणी द्यायची त्याला गरज पडत नाही. जेवढा पाऊस चांगला पडेल तेवढे त्याला फुटवे फुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत ही होत असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त पावसामध्ये पाणी देखील साचून राहणार नाही याची देखील काळजी घेणे फार गरजेचं असतं. जर पाऊस पडला आणि पाणी साचून राहिलं तर मुळांना हवा वाचून घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी तिथे पाणी पिवे सोडून नुसते घेऊन ते मळी होतात. त्यामुळे या पाण्याचा तात्काळ निचरा हा करावा.
आणि ऑगस्ट सप्टेंबर पावसाचा हमखास कालावधी असल्याने जिथे वापराची शेवटची सरी असते ती पुरेच्या साह्याने फिरून द्यावी, म्हणजे तिथे साचलेलं पाणी असतं ते बाहेर निघून जाण्यास मदत होत असते. जे बांधव शेतकरी बांधवांनी रुंद वारंवार लागवड करणार असतील केलेली असेल त्यांनी देखील गरजेप्रमाणे ठिबक सिंचनाचा वापर हा करावा. सतत ठिबक सिंचनाचा देखील सतत पाणी सोडू नये. सतत पाणी सोडल्यानंतर तर मग जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण वाढत जातं आणि जिथे हळकुंड असतात तिथे हळकुंड फुटण्याची शक्यता असते. अशाने परत कंदकुज रोगाची सुरुवात होत असते. मात्र पावसाळ्यामध्ये साधारणतः 10 दिवसाच्या अंतराने ते 15 दिवसाच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचं नियोजन करावं. हिवाळ्यामध्ये 2 पाण्याच्या पाण्यामध्ये अंतर जवळजवळ 12 ते 15 दिवस एवढं ठेवावं. आता आपण एकदम चर्चा केली की या पिकात जो वाढणारा स्रोत आहे तो म्हणजे कंद. आर्थिक स्रोत आहे या पिकाचा म्हणजे कंद. या कंदाचं चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला मातीचं प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि प्रमाण यांचं देखील संतुलित प्रमाण राखणं हे फार गरजेचं असतं. आपल्या जमिनीत जर सेंद्रिय पदार्थ नसतील तर इथं मातीची कण राहते. त्यामुळे काय होईल, जमीन कोरडी होईल, मुळांच्या वाढीला चांगला वाव मिळणार नाही. पाणी जर असं झालं तर जरुरीपेक्षा जास्त पाणी झाल्यामुळे तो ओलेपणा किंवा चिखल होईल, परिणामी कंद पिकाचं प्रमाण हे वाढेल. म्हणून जमिनीचं व्यवस्थापन करताना त्या जमिनीत मातीचं प्रमाण जवळजवळ 45% राहील, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण 5% राहील आणि हवा आणि पाण्याचे प्रमाण 25% राहील. अशा जमिनीतच या पिकाच्या हळदी पिकाची वाढ चांगली होते. त्याच्या व्यतिरिक्त खूप महत्वाचा बाब म्हणजे तणाचं नियंत्रण. आता हळदीमध्ये आपण बघितलं सुरुवातीला वापर मोठ्या प्रमाणात करत असतो, त्यामुळे साहजिकच या शेणखतामधूनच तणांचं बी हे येत असतं. लागवड केल्यानंतर हळद लागवड केल्यानंतर जवळजवळ उगवायला 22 दिवस लागतात. त्याच्या आधी आपण जे काही नायट्रोजन तणनाशक आहे त्याची आपण फवारणी करावी. एकदा का हळद उगवून आली त्यानंतर मात्र कुठल्याच परिस्थितीत कोणतेही तणनाशक हे वापरू नये. अशा वेळेस 60व्या दिवशी 90व्या दिवशी मजुरांच्या साह्याने आपण ती खुरपणी करून घ्यावी आणि शेत हे तणमुक्त ठेवावं. शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा पावसामध्ये आपली हळद आपल्याला पिवळे पडलेली निदर्शनात येत असते. आता हा जर पिवळेपणा काय तो हळदीवर साहजिकच अयोग्य जमिनीची निवड असते किंवा अन्नद्रव्यांची कमतरता असते किंवा एकात्मिक जे काही व्यवस्थापनाचे रोग किडीचं ते देखील बऱ्याचदा होत नाही. अशा अनेक कारणांमुळे या हळद पिकावर पिवळेपण हा कायम हा सतावत असतो. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे देखील अपुरे प्रकाश संश्लेषण होतं किंवा अन्नद्रव्याची कमतरता, अधिक प्रमाणात पाऊस, रोगकिडींचा प्रादुर्भाव इत्यादी विविध कारणांमुळे या हळद पिकावर पाणी पिवळेपणाची समस्याही होत असते. सुरुवातीला आपण सांगितलं जमिनीची निवड करताना आपण जर जमीन मध्यम ते भारी किंवा योग्य सामोर 7.5 आणि पाण्याचा निचरा असणारी निवडली तर आपल्या जमिनीला वाढणाऱ्या पिकाला कुठलीही अडचण येत नाही. मात्र आपण अशा वेळेस जे काही प्रॉब्लेमॅटिक सोयल असतात किंवा आपण ज्याला म्हणतो ज्या कोकण जमीन असतात क्षारपट जमीन असतात अशी जर जमीन निवडली तर मग अशा जमिनीत मात्र या हळद पिकावर कायमस्वरूपी पिवळेपणा हा दिसून येत असतो. म्हणून जी काही आपण जमीन निवडू ती जमीन ही चांगली निवडावी. तसेच त्या देखील वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. तिथं जर अधिक पाऊस पडला तर अधिक पाऊस पडल्यावर देखील जमिनीमध्ये पाणी साचून राहते, परिणामी जमीन संतृप्त होते. त्याच्या जमिनीला हवा मिळत नाही किंवा हवा खेळती राहत नाही. कालांतराने साहजिकच मुळांना श्वासोच्छ्वास घेण्यास किंवा ऑक्सिजन घेण्यास अडथळा येत असतो. पिकाला अन्नद्रव्य शोषून घेता येत नाही, परिणामी पाणी पिवळे पडायला सुरुवात होत असते. सततच्या पावसामुळे देखील शेतात अंतर्माशाची कामं असतात वगैरे करण्यास अडचणी निर्माण होत असते. त्यामुळे अधिक प्रमाणात अन्नद्रव्याची कमतरता. बरेच शेतकरी बांधव वेळोवेळी खत देत नाही, पिकांसोबतच देत नाही, त्यामुळे देखील या अन्नद्रव्यांची कमतरतेअभावी पाणी ही पिवळी पडत असतात. ज्यावेळेस वातावरणात ढगाळ वातावरण असतं, ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश वगैरे मिळत नाही, परिणामी पिकांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. त्यामुळे ही पानं स्वतःचं अन्नही तयार करू शकत नाही. साहजिकच ते कालांतराने पिवळे पडतात आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव. रोगकिडी देखील पानांच्या पाठीमागे राहून पानातील ते हरितद्रव्य शोषून घेत असतात. त्यामुळे साहजिकच पाणी ही पिवळी पडायला सुरुवात होत असते. आता अशाच उपाययोजना काय करायच्या तर जमीन सुयोग्य जमीन निवडावी. सुयोग्य जमीन कुठली, ज्या जमीनमध्ये क्षाराचा अंश नाही, क्षारपट नाही, चोपण नाही, सोडिक नाही, अशा जमिनी टाळाव्या. आणि ज्या जमिनी मध्यम ते भारी प्रकारातल्या आहेत
पाण्याचा निचरा होणार आहे अशा जमिनी या हळद पिकासाठी निवडाव्यात. म्हणून आपल्याला सुयोग्य जमिनीची निवड ही फार महत्वाची असते. त्यानंतर अन्नद्रव्यांचं सुयोग्य नियोजन करावं. जे काही लागवड 45 दिवसांनी पहिला डोस वापर केला साहजिकच ही पाणी समस्या कालांतराने दूर होत जाते. तसेच इतर जे काही अन्नद्रव्याची कमतरता असल्यास युरिया 2% 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. जी काही आपण रासायनिक खते असतात ती फेकून न देता त्याला मिळतील अशा पद्धतीची मातीवरती टाकावी. बरं झिंक सल्फेट, बोरॉन, बोरॅक्स, फेरस सल्फेट ही सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरावी. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने देखील सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 हा विकसित केला आहे. असे देखील आपण वेळोवेळी जर फवारणी केल्या जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण जमीन द्वारे देत असतो ते पिकाला पाण्याद्वारे मिळतात आणि त्यांचे जे काही नुकसान झालेलं असतं ते जे काही पिवळे पाणी समस्या ती भरून देण्यास मदत होत असते. हळद पिकामध्ये जसं आपण लागवड करतो ते लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी 5 किलो फेरस सल्फेट द्यावं प्रति एकर. परत 2.5 महिन्यांनी 5 किलो फेरस सल्फेट द्यावं. झिंक सल्फेट देखील लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी 4 किलो द्यावं आणि भरणी करताना 4 किलो द्यावं. अशा पद्धतीने जर 2 अन्नद्रव्ये मिळाली सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाली निश्चितच हळद पिकाची वाढी चांगली होत असते. नक्कीच कमतरता राहिली तर अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामुळे पिवळेपणा दिसत असतो. मॅग्नेशियमची कमतरता टोकाकडनं पाणी वाहत काही पिवळे पडतं. मला असेल तिथे पाण्याच्या कडा असतात संपूर्ण कोरड्या पडत पाणी वाहत जातात. लोहाची गरज असेल तर पाणी शिर असतात ते पिवळे पडतात. ते नमीची कमतरता असेल गंधकाची कमतरता असेल एक ना 2 अन्नद्रव्यामुळे पिकाची पाणी अशा पद्धतीने पांढऱ्याची दिसतात. जर आपण चुनखडी जमीन मोठे साहजिक बघा अशा जमिनीत आपल्याला डोळ्याने देखील चुनखडी दिसू राहिलेली असते आणि साहजिकच बरीच पानं ही पिवळे पडलेली. म्हणून अशा ज्या समस्यायुक्त जमीन आहे ज्याला प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणतो अशा जमिनी या पिकासाठी निवडू नये. जर आपली जमीन अशी असेलच माशीच आपण हिरवळी खतात घेणे भूसुधारक वापरणे मोठ्या प्रमाणात शेणखत वापरणे अशा उपाययोजना आपण कराव्या. अशा पद्धतीने आपण जमीन निवडावी. मध्यम ते बारीक प्रकारची जमीन पाण्याचा चांगला निचरा होईल. आपल्याला लगेच वाढीचा फरक हा दिसून येतो बघा. त्याच्यानंतर मुख्य पुढचा मुद्दा म्हणजे आंतरपिकांची लागवड. आता आंतरपीक कसं निवडावं जे आपल्या हळद पिकाशी स्पर्धा करणार नाही असं निवडावं किंवा ते सूर्यप्रकाशाची स्पर्धा असते खताची स्पर्धा असते असं पीक ते निवडू नये. जे पिकामुळे बाधा होईल असं पीक निवडू नये. अशा वेळेस मग काय करायचं मग घेवडा किंवा उडीद मूग मटकी चवळी अशी पिकं निवडावी. किंवा झेंडू किंवा कोथिंबीर अशी पिकांची लागवड हळद पिकांना आंतरपीक म्हणून करावी. मात्र कुठल्याही परिस्थितीत मका हे पीक निवडू नये. मका पिकामुळे काय होतं मका पिके फार खादाडते त्यामुळे हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घटी येत असते उत्पादनात घटी येत असते. अशा पद्धतीने जी पिकं लहान राहतील त्याच्यापासून हळदीला कुठल्या प्रकारे बाधा होणार नाही अशी पिकं ही आंतरपिकं म्हणून निवडावी. रोग कीड व्यवस्थापन शेतीबंधूंनो हळद पिकाचं सगळ्यात महत्वाची शत्रू म्हणजे कंदमाशी. आता दिसायला माशी अशी असते साधारणतः जुलै ते ऑगस्ट पासूनचा प्रादुर्भाव शेतात दिसत असतो. जेव्हा आपण शेतात फेरफटका मारत असतो त्यावेळेस ही माशी एका पानावरती उडत असते. तर मग ही माशी काय करते ही माशी ते उघडे पडलेले कंद असतात भरणी न केल्यामुळे कंद उघडे पडतात त्या ठिकाणी ती अंडी घालते. अंडी साधारणतः 4 ते 5 दिवसांनी अंडी उगतात. अंडीतून आळी बाहेर पडते आणि ती आळी त्या कंदावतीची उपजीविका करते. म्हणजे काय होतं कंद संपूर्ण कंद खराब होत जातो. तर अशा प्रकारे ही कंदमाशी या पिकांना करत असते. त्याचं नियंत्रण कसं करावं त्याच्या नियंत्रणासाठी आपण जर एक प्रकारे बीज प्रक्रिया केलेली असेल तर त्या बऱ्यापैकी प्रतिकार मिळतो. आणि देखील जरी बीज प्रक्रियेनंतर जरी प्रादुर्भाव झाला शेतामध्ये असे एकरी 3 गणिले घ्यायची. त्या गणिल्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं. त्या 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम एरंडीचं बी भरडून घ्यावं. अशा पद्धतीने बी पेसून घ्यायचं. एरंडीचं बी जे आपण शेतात लावलेलं एरंड्या त्याच घ्यायचं आणि ते बी स्वस्त मिळतं 25-30 रुपये किलो मिळतं. जर मार्केटला पण घ्यायला गेलो तर ते 450-500 रुपये किलो मिळतं. तर त्याने घेता ते साधं बी आहे बी घ्यायचं ते बी आधी उभं भरून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम बी टाकायचं आणि ते भांडे एक 8 दिवस बंद खोलीमध्ये ते ठेवून द्यावे. चांगलं एरंडी आंबवल्यानंतर त्यापासून ठराविक वास येत असतो आणि मग त्या वासाकडे या कंदमाशी आकर्षित होतात आणि त्या भांड्यात येऊन त्या मरून पडतात. अशा पद्धतीने हा आपला सगळ्यात सोपा उपाय आहे. 1 लिटर पाणी
200 ग्रॅम एरंडीचं बी आणि 1 एकरला 3 भांड्यावरचे पुरेसे होतात. अशा पद्धतीने एरंडीचं सापळा वापरून आपण कंदमाशीचं नियंत्रण करू शकतो. त्याच्या रासायनिक कीटकनाशक जर बघाल तर मग फिनॉल्फॉस आहे किंवा डायमेथोएट आहे, हे 2 मिली किंवा 1 मिली प्रति लिटर पाण्यात दिली त्याची फवारणी करावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर भरणी करावी. आपण जर मातीची भर लावली, साहजिक सर्व फण्या झाकल्या जातात, सर्व शेंगा झाकल्या जातात, गड्डा झाकला जातो, त्यामुळे कंदमाशीला अंडी घालायला जागा मिळत नाही. त्यामुळे भरणी करणे देखील तेवढंच गरजेचं आहे. जर आपण फवारणीसाठी खर्च करू तेवढाच खर्च आपण जर भरणं केला तर तो देखील आपल्याला फायदेशीर असतो. व्यतिरिक्त हळदीनंतर खोडकिडा देखील आढळत असतो. बऱ्याचदा हळदीचे खोड असतं त्या ठिकाणी आपल्याला जसं असं बारीक भुसासारखं दिसतं, छिद्र पडलेलं दिसतं. पण ही कीड देखील काय करते, खोडाजवळ ती आळी आत जाते आणि संपूर्ण खोड ती खाऊन टाकते. तर खोडे आपण हलवून बघितलं तर अलगद निघून असतं. माशी देखील खोडकिडे ग्रस्त जिथे झाडासाठी झाडांना नष्ट करावी. निंबोळी तेल 5 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन जर फवारलं तरी चालतं, किंवा जे प्रकाश सापळे असतात त्याचा आपण जर वापर केला, अशा पद्धतीने जर प्रकाश सापळे असतात असे जर वापर केले त्याच्यामध्ये ते खोडकिड्याची जे काही अवस्था असतात त्या येऊन पडण्यास त्या मदत होत असते. नंतर पाणी गुंडाळणारी आळी. बरेचदा हळदीचं जे पान असतं ते पानांवर गुंडाळी असतानाच आळी ही पडत असते. जी हिरव्या रंगाची आळी असते ही आळी काय करते, पानं कालांतराने पानं खात जाते. जसं आपल्याला आळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आळी नुकसानग्रस्त जी पानं असतात ती त्यांना येण्यात करावा, किंवा डायमेथोएट 1 मिली प्रति लिटर पाण्याची फवारणी करावी. नंतर हळदीचा सगळ्यात मुख्य शत्रू म्हणजे सूत्रकृमी, त्याला आपण म्हणतो नेमॅटोड. हा नेमॅटोड असं दिसायला लांब किंवा बारीक असतो, आपल्या उघड्या डोळ्याने ते दिसत नाही, त्याला सुंदर खाली बघावं लागतं. हा काय करतो, जमिनीत राहून आधीच सेंद्रिय पदार्थांना त्याची उपजीविका करत असतो. कालांतराने तो त्याचा मूर्छा त्या हळदीच्या मुलांकडे तो वळवतो. ज्या ठिकाणी बारीक टोकदार सुईने तो मुळांना इजा करतो आणि मुळांवर गाठी करून मुळांचं जे कार्य असेल संपूर्ण कार्य तो थांबवतो. कालांतराने मुळांचं कार्य थांबल्याने पानं पिवळी पडतात, ते झाडं मलूल होतात, ह्या पिकाची योग्य वाढ होत नाही. तर मग या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक असतं ट्रायकोडर्मा प्लस, ती 1 एकरसाठी 2 किलो प्रमाणात वापरावी. ती शेणखत चांगले मिक्स करून द्यावी. आदल्या दिवशी काय करायचं, आदल्या दिवशी साधारण 250 ते 300 किलो ढीग मारायचा, त्या ठिकाणी 2 किलो त्या प्रमाणात ट्रायकोडर्मा पावडर शेणखतामध्ये मिक्स करून द्यावी. नंतर मग 2 दिवसांनी दुसऱ्या दिवशी ते शेणखत जमिनीत चांगल्या प्रकारे उगवून द्यावं. ते आपण जर फोरेट जरी वापरलं, त्याला सिमेंट म्हणतो, ते जरी वापरलं तरी त्याच्या सूत्रकृमीला आळा बसतो. आणि भरणी करताना खास करून 8 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात निंबोळीचा वापर करावा. सर्व असताना सूत्रकृमीचा बाधा होत नाही, सूत्रकृमी लांब राहतं. त्यासाठी व्यतिरिक्त हळद पिकामध्ये सूत्रकृमींसाठी सापळा पीक म्हणून झेंडूची लागवड करावी. झेंडूला जो काही मुळातून ठराविक वास निघतो त्यामुळे सूत्रकृमी किडी लांब राहते. अशा पद्धतीने आपण या हळद पिकामध्ये एक झेंडू आंतरपीक घेऊ शकतो किंवा कुठेतरी लागवड करू शकतो. नंतर पुढची एक महत्वाची कीड म्हणजे भूमनी. ती देखील भूमनीचे भूमगिरे काही हानिकारक नसतात, परंतु ते भूमगिरेपासून निधन म्हणजे ते अंडी घातल्यानंतर त्या आळ्या असतात, त्या आळ्या सुरुवातीला सेंद्रिय पदार्थांना उपजीविका करतात. जेव्हा जमिनीचे सेंद्रिय पदार्थ संपतात त्यावेळेस त्यांचा मोर्चा हळदीच्या कंदाकडे वळतात. अशा वेळेस मुळे सुरू करतात आणि आपली उपजीविका कंदामध्ये करतात, पण ते फुटवून टाकतात. अशा पद्धतीने ज्या मोठ्या भूमीच्या आळ्या असतात त्या हळद पिकामध्ये नुकसान करत असतात. तर याच्यासाठी काय करायचं तर एकत्रित म्हणून राहावं. नरमादी भुंगरे एकत्र येऊन पडतात आणि ते हौदामध्ये मिश्रित पाणी टाकायचं, ते सगळं पाणी जरी ठेवलं तरी चालतं, त्यात ते येऊन पडतात. संध्याकाळी 7 पासून 10 पर्यंत तुला वापरावा. त्यानंतर मित्र पिढींचं पण नुकसान होण्याची भीती असते, म्हणून त्याच वेळेस ते पकडून ते भुंगेरांचा नायनाट करावा. तसेच क्लोरोपाईरिफॉस देखील आपण जाळवणी घातली देखील भूमिका नायनाट असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैविक नियंत्रणासाठी मेथॅरायझम एन्सोप्ली ही परजीवी बुरशी हेक्टरी 5 किलो या प्रमाणात शेणखत मिसळून ती वापरावी. त्याच्यात काय करायचं, 1 हेक्टरसाठी शेणखत द्यावं, ढीग मारून द्यावा. ते 5 किलो मेथॅरायझम एन्सोप्ली टाकून द्यावी, ते चांगलं पाणी मारावं. त्यानंतर मग हळद पिकांना पाणी दिल्यानंतर सायंकाळी 5 ते 6 दरम्यान 1 हेक्टर क्षेत्रावरती शेणखत चांगलं फेकून द्यावं सम प्रमाणात.
आणि कालांतराने जे काही हुंडी असतात त्या हुंडी शेणखताकडे येतात आणि ते शेणखत ते खातात. त्यामध्ये मेट्रायझन औषध मिश्रण केल्यामुळे त्या जीवन त्या मरतात. तर अशा पद्धतीने मेट्रायझन औषध वापरल्याने अशा किती बाहेर येऊन त्या मरून पडतात. म्हणून ते मेट्रायझन औषध सगळ्यात हुंडीसाठी चांगलं. अशा पद्धतीने मग त्यांच्या शरीरात गेल्यानंतर हुंडीमध्ये आळ्या असतात त्या मरून त्या पडतात. तिथे पाणी खाणार देखील आळी असते. ते पाणी गोलाकार असतं, सुरळीमध्ये असतं, तर तेच आळी पडते आणि तुम्ही जर त्या एका ठिकाणी पाणी खाल्लं कालांतराने पाणी म्हणलं संपूर्ण पाण्यावर परिसरासाठी दिसत जातं. त्याच्या आळी नियंत्रणासाठी पाण्यात फवारणी करावी. रोगांमध्ये आपण जर बघितलं सगळ्यात महत्वाचा रोग म्हणजे कंदकूर. जो बुरशीजन्य रोग आहे, त्याला रायझोम रॉक म्हणतो किंवा मूळकुजव्या रोग म्हणतो. आता याच्यात देखील जवळजवळ फ्युजेरियम बुरशी, रायझोक्टिनिया बुरशी आणि स्क्लेरोसिया बुरशी दोघेपैकी बुरशींचा एकत्रित परिणाम म्हणून हा रोग दिसून येत असतो. अशा आपण जर सुरुवातीला बघू शकतो सुरुवातीला पानं ही पिवळी पडतात. जर आपण हलवून बघितलं तर तो अलगद तो उत्तून येतो. त्याच्यापासून आपण जर त्याला दाबून बघितलं तर तो फक्त दिसतो, तो मऊ दिसतो, त्याला विशिष्ट दुर्गंधीची वास येत असतो. हा कंदकुज झाला असतो. कंदकुजीची कारण कशी आहेत? बऱ्याचदा कंदमाशीमुळे देखील कंदकुज लागते. एकदा का कंदमाशीने अंडी घातली, आळ्या पडल्या, कंदकुजीला फरक होते. दुसऱ्या रोगाच्या औषधांचा असलेलं पाणी, 3 कारणांमुळे कंदकुज हा लागत असतो. आता उपाय काय करायचा? या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशक म्हणजे जे जैविक बुरशीनाशक पावडर आहे ट्रायकोडर्मा प्लस ती प्रति एकरी 2 ते 2.5 किलो या प्रमाणात वापरावी. 250 ते 300 किलो मिक्स करावी आणि त्यानंतर आपण द्यावी. त्यानंतर रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी आळवणी झालं त्याला ड्रिंकिंग म्हणतो. त्यासाठी कार्बन बेन्झीन आहे, ते मॅन्कोजेब आहे, ते कॉपरऑक्झी आहे. त्याची कुठल्या एका बुरशीनाशकाची आपण जर रोपाच्या बुडामध्ये आळवणी घातली तर तिला आळा बसतो. जास्तच प्रमाण वाढलं तर मागच्या वेळेस आपण जे संयुक्त बुरशीनाशक आहे मेटॅलिक्झिल मेटॅलिक्झिल 4% किंवा अधिक मॅन्कोजेब 64% त्यांची बुरशीनाशक देखील आपण वापरून कंदकुज रोगाचं नियंत्रण करू शकतो. आणि जे काही कंदकुज रोग झाडं आहेत त्याची नष्ट करावी आणि शेतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी साचू देऊ नये, पाण्याचा तात्काळ निस्तार करावा. अशा पद्धतीने आपण कंदकुज रोगाचं नियंत्रण करू शकतो. दुसरे रोग म्हणजे पाण्यावर येणारे बुरशीजन्य रोग म्हणजे करपा रोग. आपण त्याला लिप स्पॉट म्हणतो ते लिप ब्लॉट म्हणतो. दोन्ही बुरशीजन्य रोग आहेत. याच वातावरणामध्ये आर्द्रता कमी झालेली असते, आर्द्रता वाढलेली असते, तापमान कमी झालं असतं, त्यावेळेस ते बुरशीजन्य रोग हे मोठ्या प्रमाणात ते बाहेर काढत असतात. ते धुके दोष पडतात त्यावेळेस ते अशा पद्धतीने पानांवरील ठिपके हे निदर्शनास येत असतात. हा बुरशीजन्य रोग त्यामुळे साहजिकच त्याच्या नियंत्रणासाठी जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत, ते कार्बन बेन्झीन आहे, कॉपरऑक्झी क्लोराईड आहे, तशी 1 लिटर पाण्यामध्ये जो 2.5 ते 3 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. जर रोगाची तीव्रता असंच वाढते, वाटत येत नसेल अशा वेळेस 1% बोर्डो मिश्रणाची आपण फवारणी करू शकतो किंवा प्रोपिकोनॅझोल 1 मिली घेऊ शकतो. क्लोरोथेलनॉल 2 ते 2.5 ग्रॅम बुरशीनाशक असेल 1 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. अशा पद्धतीने हे करपाचे रोगी दिसत असतात. त्यानंतर पुढचा आहे लिप ब्लॉच. हा देखील करपा रोग आहे. याच्यामध्ये देखील जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक असतात कार्बन बेन्झीन 2.5 ते 3 ग्रॅम त्याच्या पाण्यामध्ये फवारणी करावी. ते फारच रोगाची तीव्रता वाढली तर मग अशा वेळेस आपलं जे बुरशीनाशक बोर्डो मिश्रण असेल तर त्या बोर्डो मिश्रण त्याची फवारणी करावी. आता स्वतः म्हणजे हळदीचं काढणे आणि उत्पादन. शक्यबंधूंनो आपण जे हळदीची जात लावू त्या जातीचा जो काही तिचा कालावधी आहे त्याच्यावर आपण हळदीची काढणी अवलंबून असतो. तुम्ही जर सेलन लावणार असाल तर सेलनला वाढीला 9 महिने पूर्ण लागतात. अशा वेळेस 9 महिने काढणी ही करावी लागते. जर तुम्ही फुलेस्त्री लावणार असाल तर ते 8 महिन्यांनी काढायला ती येत असते. सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचं जवळ 350 ते 400 क्विंटल एवढं शेंगाचं उत्पादन मिळतं. त्याच्यामध्ये मातृगड्डे जे सगळं 25 ते 30 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं आणि या ओल्या हळदीवर प्रक्रिया करून आपल्याला 75 ते 80 क्विंटल वाजरी हळद एवढी मिळत असतात. तर मग अशा पद्धतीने आज आपण हळद लागवड तंत्रज्ञान बघून घेतलेलं आहे. त्या तुमचे जे काही बाबी आहेत हळदीची दात शिजवणे, वाळवणे. ओके सर. आता शक्यबंधूंनो हळदीची सगळ्यात महत्वाची काम म्हणजे हळदीची काढणी करणे.
आता काही जाती 7 महिने देतात, काही 8 महिने देतात आणि काही जाती 9 महिने देतात. तर या जातीप्रमाणे आपल्याला तो पाला हा कापावा लागतो. ज्यावेळेस आपल्या शेतात आपण हळदीचं पीक घेतो त्यावेळेस आपल्या शेतात 50% पाला हा वाळलेला आहे. त्यावेळेस आपण समजायचं की आता आपली हळदी काढायला आलेली आहे. त्यावेळेस आपण मजुरांच्या साह्याने हळदीचा पाला हा कापून घ्यावा. मात्र पाला कापण्याच्या अगोदर 15 दिवस मात्र पाणी पूर्णतः बंद केलेलं असावं. पाणी बंद केल्यामुळे काय होतं, पाण्यात झालेलं जे काही अन्नरस असतो तो अन्नरस कंदामध्ये उतरण्यास मदत होत असते. त्यामुळे कंदाला वजन येतं, गोला येते, हळदीला चकाकी देखील मिळत असते. जर आपण शेवटपर्यंत पाणी चालवून ठेवलं तर मग नवीन फुटवे येतात, त्यामुळे काय उत्पादनात घट येते. म्हणून पाला कापण्याच्या 15 दिवस अगोदर पाणी हे बंद केलेलं असावं. अशा पद्धतीने जो पाला वाळला जातो नंतर आपण मजूर लावून हळदीचा पाला हा कापून घ्यावा. पाला कापताना काळजी घ्यावी, खोड जमिनीपासून 1 इंच वर ठेवावं, त्यातून धारदार वेळी साह्याने पाला हा कापून घ्यावा. पाला कापल्यानंतर जवळ 4 ते 5 दिवस तसंच पडू द्यावं. मग काय हळदीच्या गड्ड्यांना पाणी सुटतं. गड्ड्यांना पाणी सुटल्यामुळे गड्डे हे मातीपासून ते विभक्त होतात, म्हणजे गड्डे काढणे हे सोपं जातं. म्हणून पाला कापल्यानंतर 4 ते 5 दिवस चांगला वाळू द्यावं. आपण जर लागवड गादी वापर केली असेल तर त्यासाठी मशीन येतात, मशीन साह्याने आपण हळदीची काढणी करू शकतो. किंवा सुंदर सरीवरून जर लागवड केली असेल तर मजुरांच्या साह्याने किंवा मजूर लावून पूजेच्या साह्याने आपण हळदीची काढणी ही करू शकतो. अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हळदीची काढणी केली जाते. मजूर पूजेने करतात आणि हळदीची गड्डे आपण ते विभक्त करावे, बगल गड्डे असं त्याची विभागणी करावी. जर गादीवर लागवड केली असेल तशा हळद काढणी यंत्राद्वारे आपण त्याची लागवड त्याची काढणी आपण करू शकतो. व्यतिरिक्त जे की आपलं ग्रामीण तंत्रज्ञान असतं त्याच्यामध्ये देखील आपण आपला बोलीभाषेत खुरट म्हणतो किंवा जुगाड म्हणतो, पद्धतीने देखील आपण काही खुरट तयार केलं देखील अलगद गड्डा जमिनीवर उतरतं आणि ते माती बाहेर ते काढतं. आपण देखील असे मिनी पॉवर जे असतात त्याला देखील आपण खुरट वगैरे करू शकतो. अशा पद्धतीने हळदीचा गड्डा करून त्यानंतर मग आपण मोडणी करतो. मोडणीमध्ये जेठा गड्डा आपण त्याला मातृगड्डा म्हणतो किंवा बगल गड्डा किंवा प्रायमरी गड्डा म्हणतो, कोरा गड्डा आणि इतर जास्त प्रकारच्या शेंगा त्या हळदीच्या त्या शेंगा किंवा आपण त्याला हळकुंड म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला विभागणी करावी. आता मग हळद काढल्यानंतर त्याची शिजवावी. तर शेतकरी हळद काढल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांनी शिजवणे गरजेचे असतं. आपण जर हळद नाही शिजवली तर मग कच्च्या हळदीला एवढं मार्केट मिळतं, रेट मिळत नाही. त्यामुळे हळद शिजवणं फार गरजेचं असतं. आता हळद कशी शिजवावी तर त्यामध्ये इतर बुरशीचे जीवाणूचे घटक असतात त्यांचा नाश होऊन हळद रोगमुक्त राहते. जे काही दुर्गंधीचे घटक असतात ते देखील निघून जातात. तसंच जे शुगरचं प्रमाण आहे ते देखील राखून ठेवलं जातं आणि कचरेला ती सुकी जाते आणि हळद शिजवणं गरजेचं असतं. छोट्या काही हळद काढीत शिजवायची अशा पद्धतीने सुरू होतात. म्हणजे छोटे काय होते, जी तळाची हळद आहे तिला उष्णता अधिक मिळायची, ती अधिक शिजायची, मधली मध्यम राहायची आणि वरची जी हळद आहे ती कडक राहायची. अशा हळदीला वाळायला थोडी अडचण येते. त्याच्या संशोधन म्हणून आपल्या या ठिकाणी हे बॉइलर म्हणतो आपण त्याला, ते कुकर म्हणतो, वाफेवर चालणारे, त्याचं आपण ते संशोधन केलं आणि मापण्याची शिफारस केली. अशा पद्धतीने हे बॉइलर येतात, ते कुकर येतात. त्या ठिकाणी जे खाया भाग आहे, पाण्याची टाकी आहे, खाली उष्णतेसाठी इंधन जागा आहे, जसं आपण इंधन चालू करतो पाणी उकळतं आणि उकळल्यानंतर असे जे पाईप असतात प्रत्येक पाईपद्वारे प्रत्येक टाकीमध्ये वाफ जाते आणि वाफेच्या साह्याने हळदी चांगली शिजवली जाते. हा जो पाईप असतो हा पूर्ण तळापर्यंत जातो असल्यामुळे तळाच्या हळदीपासून तर मधल्या आणि वरच्या हळदी सगळ्या हळदीला योग्य प्रमाणात वाफ मिळत असते. हळदी या ठिकाणी योग्य त्याची शिजली जाते, म्हणून ही पद्धती सांगितली जाते. अशा पद्धतीने कुकर दिसतात. 1-2 टाकीचे असतात, 4 टाकीचे असतात. साधारणतः एका टाकीमध्ये 250 ते 300 किलो हळदी मोजतो. त्यानंतर शिजल्यानंतर एक ट्रॉली बाहेर करून आपण ट्रॉली ड्रॉवर नंतर ट्रॉलीत हळद करते ते आपण ती वाळवायला टाकावी. आता हळद शिजली कशी ओळखायची? आपण हळद शिजल्यानंतर त्या ठिकाणी ठराविक वास येतो असतो अर्धा किंवा 2 ड्रम असं त्या ठिकाणी पाणी पडायला सुरुवात होते, आपण ओळखू शकतो. आपण जर हळद तोडून बघितलं तर शिरा दिसतात, म्हणजे आपली हळद योग्य पद्धतीने शिजली आहे आपण ते समजतो. नंतर जवळजवळ 8 ते 10 दिवस आम्ही उन्हात वाळून घ्यावी, म्हणजे पाण्याचं प्रमाण निघून जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हळदीची पॉलिश करणे. आपण हळद शिजवतो साहजिकच नंतर वाळवतो, तिची त्वचा ही काळसर पडते. अशा काळसर हळदीला बाजारभाव मिळत नाही, म्हणून
आपण त्यासाठी हळदीला पॉलिश करणं ही गरजेचं असतं. आता बाजारात असे इलेक्ट्रिक मोटर चालणारे पॉलिशर येतात. त्या ड्रम मध्ये जसं दरवाजा असतो ते झाकण असतं, तर हळद टाकायची 1 पेटी 2 पेटी. इलेक्ट्रिक मोटर हा ड्रम गोलाकार फिरत जातो आणि ती हळद एकमेकावर आदळल्याने तिथे काळ झाली त्याच्यासाठी त्याची निघून जाण्यास मदत करते आणि तिला चपाती ही मिळत असते. तर अशा पद्धतीने हळदीची पॉलिश झाल्यानंतर मग त्याची मग तिथे लांब असतात जाळ्या हळकुंड, मध्यम जाळा हळकुंड, लहान आकाराचे हळकुंड किंवा बारीक कणी रहित हळकुंड अशा आपण त्याची व्यवस्थित प्रतवारी करून चांगल्या गुणामध्ये पॅकिंग करून आपण ते मार्केटला विकून मिळू शकतो. तर मग शत्रुबंधूंनो, अशा पद्धतीने हे आपलं जे विषय होता हळद लागवड तंत्रज्ञान, त्याविषयी आपण संबंधित चर्चा ही केलेली आहे. आणि मग जसं हळद लागवड तर मग त्याच्या काय असेल कुंपणीला देखील होतो किंवा हळद पावडर असेल किंवा हळकुंड असतात, इतर जे ओली हळद असेल किंवा हळदीपासून जे काही तर लोणचं वगैरे तर ते असे विविध कारणासाठी हळदीचा वापर हा केला जातो. तर सगळ्यांचे आभार आणि विभागीय विस्तार केंद्र पुणे धन्यवाद देतो त्यांनी आजच्या विषयावर बोलायची संधी दिली. ओके सर. ओके, धन्यवाद सर. हो. शेतकऱ्यांच्या मधून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनम्यूट करून विचारू शकता. जर कोणी बोलत असेल तर म्यूटवर आहात, आवाज पोचणार नाही मनोज सरांपर्यंत. सर, आय थिंक प्रश्न नाही आहेत कोणाचे. सर, म्यूटवर आहात तुम्ही. हो, येस. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. हा कार्यक्रम नंतर आमच्या फेसबुक पेजवर विभागीय विस्तार केंद्र हे आमचे कार्यालयाचं फेसबुक पेज आहे. त्या पेजवर आम्ही हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही अपलोड करतोय. त्याच्या व्यतिरिक्त आमचं युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनल देखील हा कार्यक्रम आम्ही अपलोड करतो. जर काही शेतकऱ्यांना आज जे अटेंड केलेत त्यांना काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नासाठी मी सरांचा या ठिकाणी नंबर मी चॅट बॉक्समध्ये ड्रॉप करतोय. तो नंबर त्यांनी घ्यायचा आहे आणि काही या युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांनी या लेक्चरची काय माहिती आहे ती घेऊ शकता. तर आज बहुतेक कोणाचे प्रश्न नाही आहेत. असतील प्रश्न तर सरांचा नंबर आम्ही शेअर करतो, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ओके. आज विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर धवन सर, आदरणीय संशोधन शिक्षण संचालक डॉक्टर गडाख सर, कृषी महाविद्यालय पुणे याचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मासाळकर सर यांचं अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर माळे सर, प्रभारी अधिकारी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज,
हे अत्यंत वेळात वेळ काढून या लेक्चरसाठी आम्हाला होकार दिला आणि एक अत्यंत सविस्तरपणे हळद लागवड तंत्रज्ञान या विषयाबद्दल मार्गदर्शन केलं. एक अत्यंत चांगला विषय त्यांनी एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या मार्फत मी माळे सर तुमचा अत्यंत आभारी आहे. हा कार्यक्रम आयोजनामध्ये किसान हे संस्थेस देखील अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. त्यांचे प्रतिनिधी प्राची ढवळे मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील मी आभार मानतो. तसेच सर्व शेतकरी वर्ग, विद्यार्थी, तसेच काही अधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी सर्वांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.